हे पंढरपूर हे माझं एकटीचं नाही तर येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताचं आहे. पंढरीच्या विठुरायाच्या चरणापाशी जगभरातून येणाऱ्या प्रत्येक घटकाला स्थान आहे. शहरामध्ये स्वच्छता, जलनिस्सारण, मलनिस्सारण, पाणी पुरवठा, आरोग्य या पातळीवरती अतिशय चांगलं असं काम चालू आहे. दर्शको नमस्कार, मी शिवाजी सुरवसे. यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आषाढी वारीचा सोहळा 2 दिवसावर येऊन ठेपला आहे आणि या निमित्तानं पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून युद्ध पातळीवर विविध प्रकारची कामं सुरू आहेत. याच निमित्तानं पंढरपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा माननीय प्रणिता भालके, ज्या की पंढरपूर देवस्थान समितीच्या देखील पदसिद्ध सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. यस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर नगरपालिकेमध्ये खूप मोठी स्वच्छता मोहीम दिसते. नक्की कोणती कामं आपण प्राधान्यक्रमाने करताय आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर? प्रथमतः मी आषाढी वारी निमित्त आमच्या पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्त आणि वारकऱ्याचं आमच्या नगर परिषदेच्या वतीने तसंच मंदिर समितीच्या वतीने मी स्वागत करते. तसं बघायला गेलं तर आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून शहरामध्ये स्वच्छता, जलनिस्सारण, मलनिस्सारण, पाणी पुरवठा, आरोग्य या पातळीवरती अतिशय चांगलं असं काम चालू आहे. सध्या आपण बघत आहात की 65 एकर परिसर असू द्या, तिथली स्वच्छता, तिथं आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून, त्याचबरोबर वाखरी पालखी तळ असू द्या, तिथली स्वच्छता मोहीम असू द्या, तसंच चंद्रभागा वाळवंटातील तसंच नदीपात्रातील स्वच्छता मोहीम सुद्धा आमच्या नगरपालिकेने अतिशय उत्कृष्टरित्या राबवलेली आहे. आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून कायमस्वरूपी असणारे 350 आणि हंगामी आपण घेतलेले 1000हून जास्त कामगार इथं काम करत आहेत आणि अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा, स्वच्छता अतिशय उत्कृष्ट चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे. आणि मी स्वतः ह्या प्रत्येक ठिकाणाची स्वतः पाहणी करत आहे, म्हणजे रोजच पाहणी करत आहे. आणि त्या निमित्ताने येणाऱ्या वारकऱ्यांना, भाविक भक्तांना आम्ही म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला हे पण उत्तर मिळत आहे की फीडबॅक मिळत आहे की ह्या वेळेस अतिशय चांगल्या प्रकारची स्वच्छता वाळवंटातील असू द्या, 65 एकरातील असू द्या, ही झालेली आहे. आणि तसंच आमच्या मंदिर समितीच्या माध्यमातून देखील पत्रा शेड ज्या ठिकाणी उभा केलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी सोय सुविधा पुरवण्यात आलेली आहे वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. पंढरपूरची वारी म्हटलं की प्रचंड अशी घाण वर्षानुवर्ष आम्ही पाहत आलोय आणि यंदाच्या वर्षी खरंच नगरपालिकेनं कौतुकास्पद काम केलंय. हे आम्ही डोळ्यांनी पाहतोय. आम्ही व्हिडिओ शूट देखील केलेत आणि त्या बातम्या देखील लावलेत. वाळवंट परिसर असू दे किंवा शौचालय असू दे, आपण मोबाईल टॉयलेट प्रचंड प्रमाणावर बसवलेत. शासनानं आपल्याला नेमकं किती अनुदान दिलंय आणि त्या अनुदानाच्या माध्यमातून ती कामं पुरेशी होतात की अनुदान अजून वाढवून दिलं पाहिजे? तसं बघायला गेलं तर शासनाने आपल्याला जो काही आम्हाला अनुदान दिलं ते ह्या वेळेस इतिहासात पहिल्यांदाच PWD ला वर्ग झालं. परंतु आम्ही स्वतः आणि आम्ही आदरणीय शिंदे साहेबांना भेटलो आणि आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना देखील भेटलो आणि त्यांना सांगितलं की काही कामं अशी आहेत जी नगरपालिकेशिवाय कोणी करू शकत नाही, जी की जलनिस्सारण असू द्या, मलनिस्सारण असू द्या, स्वच्छतेच्या बाबतीतली असू द्या, अशा कामाचा एक ठराविक निधी फक्त आमच्याकडे आलेला आहे. त्या माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर हा पंढरपूर शहराकडे फक्त 4 वाऱ्यापुरतं बघितलं जातं. पण तसं बघायला गेलं तर 4 वाऱ्यापुरतं न बघता जानेवारी टू डिसेंबर पर्यंत काम, म्हणजे इथे जो येणारा भाविक भक्त आहे त्याची क्राऊड कायम नेहमी असते आणि हे आपल्याला दरवेळी बघायला मिळते. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी जो अधिक मास झाला त्या अधिक मासामध्ये अतिरिक्त भार म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपल्या नगरपालिकेवर पडलेला आहे. यावेळेस एका वारीपेक्षाही म्हणजे छोट्या ज्या 2 वारी भरतात त्याच्यापेक्षाही जास्त भाविक अधिक मासामध्ये आलेला होता आणि त्यांना देखील त्या काळामध्ये ज्या काही सोयी सुविधा लागतील त्या सगळ्या आपण नगर परिषदेच्या माध्यमातून पुरवलेल्या आहेत. तर अशा अनुषंगाने शासन जे आपल्याला अनुदान देतं ते म्हणजे खूप कमी आहे असं मला वाटतं. कारण 4 वारीपुरतं मर्यादित न बघता जानेवारी टू डिसेंबर पर्यंतचा क्राऊड लक्षात घेता त्या अनुषंगाने शासनाने आम्हाला अनुदान दिलं पाहिजे. आणि तसं अनुदान मिळण्याबाबतचं लेटर देखील मी माझ्या लेटर पॅडवरती आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना देखील दिलेलं आहे. आणि नक्कीच ह्या गोष्टीबद्दल ते पॉझिटिव्ह विचार करतील आणि ह्या पांडुरंगाच्या पावन नगरीमध्ये ज्या काही सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून वाढीव निधी मिळणार आहे त्याच्यावरती शासन नक्कीच एक चांगला हे करेल. आणि कालच
परवा दिवशी जो आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा दौरा झाला आणि त्यांना जी आम्ही ऍक्च्युअली इथली परिस्थिती दाखवली, त्यांनी स्वतः नदीपात्रामध्ये उतरून त्या भागाची तिथल्या वाळवंटाची पाहणी केली आणि पावसाच्या अनुषंगाने जे काही अजून उर्वरित कामं करायला आम्हाला निधी कमी पडत होता आणि साहेबांनी आम्हाला जाग्यावरती एका 15 मिनिटात GR काढून 5 कोटी निधी आमच्या नगर परिषदेला दिला. खरं तर म्हणजे मी बघितलं आहे, मी नगराध्यक्ष असायच्या अगोदर देखील साहेब ज्या वेळेस इथं आले त्यावेळेस काही ना काही देऊनच जातात आणि काल देखील ते आले तर रिकाम्या ह्यांनी गेले नाहीत. त्यांनी आम्हाला 5 कोटीचा निधी दिला आणि मंदिर समितीला त्यांनी एक रुग्णवाहिका देखील दिलेली आहे आणि खरंच मी मनापासून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं माझ्या नगर परिषदेच्या वतीनं तसंच मंदिर समितीच्या वतीने मी आभार व्यक्त करते आणि खरंच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं अतिशय चांगल्या प्रकारचं काम आम्ही करू हा शब्द देखील मी देते. आणि आज आपण बघितलं की स्वच्छतेचा जो नगरपालिकेवरती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आमच्या कर्मचाऱ्यांनी, आमच्या नगरपालिकेच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या काळात देखील म्हणजे ही सुरुवात ही आजची नाहीये. ज्या दिवशी आम्ही म्हणजे बॉडी म्हणून मी नगराध्यक्ष म्हणून इथं आले त्या दिवशीच मी लोकसहभागातून पहिल्यांदा स्वच्छता मोहीम राबवली आणि आमच्या भागामध्ये जे काही पडीक वास्तू होत्या आणि तिथं घाण साचलेली होती ती साफ करण्याचं काम आम्ही केलेलं आहे नगर परिषदेच्या माध्यमातून. वेळोवेळी या भागामध्ये कार्यरत असलेल्या विविध शैक्षणिक संस्था आणि त्यांचे विद्यार्थी असू द्या अशा प्रत्येकाला आवाहन करून आम्ही लोकसहभागातून लोकांना आवाहन करून स्वच्छता मोहीम वेळोवेळी राबवलेली आहे आणि त्या मोहिमेचा अतिशय चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आणि शहर आणि चंद्रभागा वाळवंट असू द्या हा परिसर स्वच्छ राहण्यास अतिशय म्हणजे मोलाची मदत आपल्याला झाली आणि याच्यातून एक चांगलं कार्य समोर करण्यासाठी एक प्रोत्साहन बऱ्याच लोकांना देखील मिळालेलं आहे. आणि आजही येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला, वारकऱ्यांना हेच मी आवाहन करत आले की हे पंढरपूर हे माझं एकटीचं नाही तर येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताचं आहे. पंढरीच्या विठुरायाच्या चरणापाशी जगभरातून येणाऱ्या प्रत्येक घटकाला स्थान आहे. तर मला तुम्हाला एवढंच आवाहन करायचंय की इथं येत असताना, नदी पात्रामध्ये उतरत असताना आपण जे निर्माल्य असेल, जे काही तुमचे कपडे असतात ते नदी पात्रामध्ये न टाकता ते एक आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक जाळ्याच्या कुंड्या बसवलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाकावं आणि प्लास्टिकच्या बाटल्या देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकावा, जेणेकरून तिथला कचरा नगरपालिकेचे आमचे कर्मचारी त्याची विल्हेवाट लावतील आणि तुमच्या माध्यमातून देखील नदी स्वच्छ राहण्यास, नदीपात्र स्वच्छ राहण्यास मदत होईल. कारण ह्या पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी इथला नागरिक म्हणून आमची या सर्वांची जितकी आहे तितकीच इथं येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची देखील आहे आणि आपल्या नदीचं पावित्र्य राखणं हे आपलं आद्य कर्तव्य मानून आपण हे केलं पाहिजे. कारण चंद्रभागा नदीमध्ये आपण ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तिथल्या पाण्याचं म्हणजे तीर्थ म्हणून आपण तोंडात घेतो आणि हे सगळं कुणासाठी चाललंय तर आपल्या सर्वांसाठी आहे. मी एवढंच आवाहन करते की त्या गोष्टीचं पावित्र्य राखण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि एक वेगळी परंपरा, वारीची परंपरा जेव्हा आपण जन्मलो नव्हतो तेव्हापासूनची अगोदरची आहे. तर ह्या निमित्तानं एवढंच मला सांगायचं आहे की एक वेगळी परंपरा आपण इथं रुजवू शकतो आणि वारीमध्ये जे काही वेगळं काही दान होतं त्यापेक्षा वृक्षदान करा, एखाद्या म्हणजे वेगळ्या गोष्टीचं दान करा आणि त्या माध्यमातून या पंढरपूरमध्ये कायमस्वरूपीची तुमची एक आठवण इथं राहील असं काहीतरी काम आपण तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करू आणि एक सुंदर, स्वच्छ आणि पवित्र पंढरपूर ठेवण्याचं काम आपल्या सर्वांच्या साथीनं व्हावं अशी माझी एक इच्छा आहे. मॅडम, आपण खूप छान मुद्दा उपस्थित केला की निधीचा. आपण बघतोय की एकीकडे कुंभमेळा असेल तिथं हजारो कोटीचा रुपयाचा निधी दिला जातो आणि त्यातच कालच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूरची ही वारी ही ग्लोबल वारी झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, शासन प्रयत्न करतोय असं सांगितलं. कोणत्या गोष्टींना पंढरपुरात प्राधान्य दिले पाहिजे? जसे की काही पूल बांधायचे आहेत, घाट विकास करायचा आहे, कॉरिडॉरचा प्रश्न आहे, या सर्व पार्श्वभूमीवर काय सांगाल? हे बघा, या ठिकाणी पहिला तर महत्वाचा मुद्दा आहे की जे अनुदान मिळतं ते पुरेसं नाहीये. त्या अनुषंगाने पहिलं काही पाऊल उचलायचं असेल तर आपल्याला अनुदान वाढवलं पाहिजे. आणि ह्या भागामध्ये काम करत असताना आता आपण बघतोय की येणारी क्राऊड येते आणि एकच दिवस, आता वारी 25ला आहे तर ते 25लाच थांबते आणि 26ला सगळं शहर रिकामं होतं. तर अशा अनुषंगाने इथल्या नागरिकांचा म्हणजे आपण जेवढा विचार भाविक भक्तांचा करतो
तितका विचार पंढरपूरच्या स्थानिकांचाही करणं गरजेचं आहे. कारण येणारा इथं ह्या भागामध्ये जो एक वर्ग आहे, इथं विविध प्रकारचे वर्ग राहतात. एक दृढ व्यापारी वर्ग आहे, व्यावसायिक आहे, आणि एक हातावर पोट घेऊन जगणारा बरोबर. देखील वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे. तर ह्या प्रत्येकाचा विचार त्यांच्या ह्याने क्रमाने करणं ही गरजेची गोष्ट आहे. इथं वारकरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो की लगेच जातो असं न होता या पंढरपूरमध्ये तो थांबला पाहिजे. यासाठी चांगल्या उद्यान, चांगल्या Okay. बागा, म्हणजे विरंगुळासाठी, येणाऱ्या भावी भक्तांच्या विरंगुळ्यासाठी ते इथं स्टे कसे होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण म्हणजे विविध ठिकाणी चांगल्या दर्जाचे बाग बगीचे डेव्हलप करणं गरजेचं आहे. विरंगुळा केंद्र करणं गरजेचं आहे. वारकऱ्यांसाठी एक वेगळी विशिष्ट सोय, जिथं की वारकरी स्वतः थांबू शकतील आणि इथं वेगळ्या पद्धतीने काम करू शकतील, अशी एक वेगळी सोय होणं गरजेचं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर हे हॉकर्स जे आहेत त्यांच्या व्यापार व्यवसाय चालण्यासाठी एक वेगळा हॉकर्स झोन होणं गरजेचं आहे, की जेणेकरून आज आपण बघतोय की वारी जवळ आले की इथं अतिक्रमण होणं हे चुकच आहे. पण ते हो का गेलं, तर एवढ्या वर्षात त्यांना कुठं आपण संधीच दिली नाही, की त्यांच्या हक्काची गाळी दिली गेलेली नाहीयेत. तर हे होणं गरजेचं आहे, की जेणेकरून गोरगरिबांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरामध्ये एक चांगली शॉपिंग सेंटर उभा करणं गरजेचं आहे. वेगळा हॉकर्स झोन होणं गरजेचं आहे, की जिथं कुणीही हटवणार नाहीत, अशा याच्याने व्यापारी आपला व्यवसाय कुठल्याही याच्या अडचणीशिवाय करू शकतील. त्याचबरोबर ह्या भागामध्ये विविध जे घाट आहेत त्या घाटाची डेव्हलपमेंट होणं ही खूप म्हणजे गरजेची गोष्ट आहे. घाट डेव्हलप झाली तर तिथल्या लोकांना त्या अनुषंगाने वेगवेगळा व्यवसाय करायला संधी मिळेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो एक मुद्दा आहे तो की इथं नगरपालिकेच्या माध्यमातून असू द्या किंवा विविध संस्थांच्या माध्यमातून आपण महिलांसाठी नदीपात्रामध्ये चेंजिंग रूम उपलब्ध करून देतो. पण त्या चेंजिंग रूम तेवढ्या चांगल्या दर्जाच्या होत नाहीत, आणि जरी झाल्या तर पाण्याचा प्रवाह लक्षात घेता त्या वाहून जातात, आणि म्हणावी अशी चांगली सोय महिलांना कपडे बदलण्यासाठी होत नाही. तर मला असं वाटतं की एक वेगळ्या विशिष्ट पातळीवरती परमनंट चेंजिंग रूम नदीपात्रामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होणं गरजेचं आहे, की ज्या मुव्हेबल असतील अशा काहीतरी सुविधा तिथं होणं गरजेचं आहे. आणि चांगल्या दर्जाच्या चेंजिंग रूम नदीपात्राच्या पूर्ण परिसरामध्ये बसवणं ही देखील आपली जबाबदारी आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तशा दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाठपुरावा करणार आहोत. आणि ह्या शहराच्या प्रत्येक भागामध्ये पांडुरंगाचं वास्तव्य आहे, कणाकणामध्ये आहे, आणि ते त्या देवाचं पावित्र्य राखण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला इथे युद्ध पातळीवर नेहमीच काम करावं लागणार आहे. कारण स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून असू द्या, आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता आपण काय करतो की वारी आली की इथे स्वच्छता मोहीम राबवली जाते, आरोग्याचे कॅम्प लागले जातात, पण ह्या गोष्टीचा विचार फक्त वारीपुरताच होतो. पण ह्या आफ्टर वारी म्हणजे जी स्वच्छता खरी गरज कधी आहे तर आफ्टर वारी गरज आहे, आणि खऱ्या अर्थानं आफ्टर वारी स्वच्छता करण्यावर जास्त भर दिला गेला पाहिजे. कारण संसर्गजन्य आजार, आणि ही जो आषाढीचा पिरियड आहे तो पावसाचा पिरियड आहे, आणि याच्यामध्ये जास्त संसर्गजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं आफ्टर वारी देखील ही स्वच्छता मोहीम आम्ही आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून तर राबवणारच आहोत. पण मी तुमच्या माध्यमातून सर्वांना, विविध शाळा असतील, कॉलेजेस असतील किंवा संस्था असतील, ज्या कोणी स्वच्छतेमध्ये योगदान देऊ इच्छितात, अशा प्रत्येकाला आवाहन करते की आफ्टर वारी देखील आपल्या पांडुरंगाच्या नगरीची स्वच्छता करणं ही देखील तितकीच गरजेची गोष्ट आहे. आणि त्या अनुषंगाने आपण काम करूया. कारण येणाऱ्या भाविक भक्ताचं अतिथी देवो भव ह्या उक्तीप्रमाणे येणाऱ्या भाविक भक्ताबद्दल आपण सगळेच त्यांची सेवा करण्यासाठी तयारीत असतो, पण आपल्या इथं राहणाऱ्या म्हणजे स्थानिक लोकांना सुद्धा त्यांची सेवा करणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस भाविक भक्त वारकरी इथून जातील त्याच्यानंतर इथल्या लोकांच्या सेवेसाठी सुद्धा आपल्याला तितकंच उभं राहणं गरजेचं आहे. अतिशय छान मुद्दा आपण मांडलाय. आणखी एक मुद्दा की चंद्रभागेचं प्रदूषण आपण मुद्दा मांडलायच. भीमापूर्ण उगमापासून ते पंढरपुरात चंद्रभागा होईपर्यंत सगळ्या ठिकाणी पाण्याचं प्रचंड असं प्रदूषण आहे. आणि यावरती नमामि चंद्रभागा ही जी मोहीम आहे त्याला 20 कोटी रुपये शासनाने दिले होते. त्याचं काय झालं आणि तुमच्या मनातली कल्पना काय आहे? ती चंद्रभागाचं पावित्र्य किंवा तिथलं प्रदूषण रोखण्यासाठी काय केलं पाहिजे?
बघा, हे चंद्रभागेचं जे प्रदूषण आहे तर तुम्ही बघताय की हेड टू टेल पर्यंत जात असताना त्या त्या ठिकाणी जर देवस्थानाचं ठिकाण असेल किंवा कुठंतरी म्हणजे ज्या नदीच्या ठिकाणी मनुष्यवस्ती असेल अशाच ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला घाण बघायला मिळते. तर ह्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना आपण तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन त्या एरियामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या नदीपात्रामध्ये कोळी समाजाचे बांधव बऱ्यापैकी काम बरोबर. करतात आणि तिथली स्वच्छता करण्याचं, एखाद्या आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या व्यक्तीला वाचवण्याचं काम देखील बरोबर. ते लोक करतात. तर माझी एक शासनाला आम्ही तशा वारंवार विनंती केल्यात आणि त्या मान्य देखील त्यांनी केलेल्या आहेत. पण ह्या लोकांना एक प्राधान्याने तिथं नेमून त्यांच्या माध्यमातून डेली बेसची स्वच्छता बाहेर तरी कुठल्या तरी म्हणजे एजन्सीला देण्यापेक्षा माझ्या स्थानिक लोकांना इथं प्राधान्य दिलं जावं आणि स्थानिक लोकांची एक भावना देखील त्या नदीच्या ह्याच्याशी जोडली गेलेली असते की माझं गाव आहे, माझं शहर आहे आणि हा नदीचा परिसर माझा आहे. या संकल्पनेतून माझा इथला प्रत्येक बांधव तिथं काम करेल आणि ऑलरेडी कुठल्याही विना अनुदानाने तिथं ते अहोरात्र कष्ट करत असतील अशा प्रत्येक घटकाला तिथं प्राधान्य दिलं पाहिजे. तसंच आपली देखील तितकीच जबाबदारी आहे. इथल्या भागातील प्रत्येक नागरिकांनी आपल्यासाठी एक श्रमदान एक दिवसाचा हे म्हणून नदीपात्राच्या ठिकाणी जे काही ग्रुप्स असतात त्या ग्रुप्सनी जाऊन स्वच्छता केली आणि हे केव्हा घडायला पाहिजे तर डेली बेसवर घडायला पाहिजे. कधीतरी आलोय आणि त्या नदीची स्वच्छता केली अशाने ते स्वच्छ होणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय थांबलं पाहिजे तर त्याच्यामध्ये विसर्जित होणारं निर्माल्य थांबलं पाहिजे. काही लोक अस्थि विसर्जनासाठी वेगळा पॉईंट केला पाहिजे. त्या गोष्टीच्या भावना सुद्धा आपण दुखावू शकत नाही. तर त्यांच्यासाठी एक वेगळा विशेष पॉईंट आमच्या म्हणजे डोक्यामध्ये आहे तो करण्याचा आणि तो केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे कपडे जुने असतात ते बरेचसे लोक अंधश्रद्धेतून नदीलाच विसर्जित करतात. तर हे नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी कुंड ठेवलेले आहेत, आपण जाळाचे डस्टबिन ठेवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये ते हे केलं पाहिजे. त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आमची आहे, ती आम्ही पार पाडू. पण तुम्ही ते त्याच्यामध्ये विसर्जित नाही केलं पाहिजे. नदीचं पावित्र्य राखण्याच्या दृष्टिकोनातून कधीतरी स्वच्छता करण्यापेक्षा रोज स्वच्छता करणं आणि चांगल्या ज्या मशिनरी सुद्धा आता मार्केटमध्ये उपलब्ध आलेल्या आहेत की ज्या म्हणजे ओल्या ह्याच्यामध्ये कचरा हे करतात, अशा मशीनची उपलब्धता सुद्धा आम्हाला शासनाने करून दिली पाहिजे, जेणेकरून रोजच्या रोज नदीच्या ह्याचं पावित्र्य राखलं जाऊ शकतं. कचऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यात्रा कालावधीमध्ये हे 4-5 दिवसामध्ये किती कचरा संकलन नगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं आणि रेग्युलर ते किती असतं? तसं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सांगूच शकत नाही की इतका कचरा होतो. डेली बेसचा तर आहेच आहे, परंतु मी तुम्हाला तेच मागाशी मुद्दा क्लिअर केला की आपण फक्त डेली बेसमध्ये शहराचा कचऱ्याचा विचार करतो, पण रोज येणारा क्राऊड पण तितका असतो, त्यांच्या ह्याच्यातून पण कचरा होत असतो. ते सुद्धा नगरपालिका उचलते आणि वारी काळामध्ये असा अंदाजे आकडा तर सांगता येणार नाही, पण म्हणजे तो दिवसेंदिवस बदलता असतो. अशा अनुषंगाने नगरपालिका असू द्या किंवा मंदिर समितीचं काम आपलं युद्ध पातळीवर चालू असतं. त्याच अनुषंगाने कायमस्वरूपी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपण एक वेगळा प्रयत्न इथं करणार आहोत. धन्यवाद मॅडम, अतिशय छान अशी उत्तरे दिलीत. आणि पंढरपूर नगरपालिका असेल किंवा देवस्थान समितीच्या माध्यमातून आपण काम करताय. पंढरपूर अगोदरच्या पेक्षा खूप छान दिसतंय, स्वच्छ दिसतंय. याचं श्रेय नक्कीच तुम्हाला जसं आहे तसंच नगराध्यक्षा म्हणून आणि पंढरपूर नगरपालिकेच्या सगळ्या प्रशासकीय टीमला आणि आपल्याला देखील आहे. पंढरपूर नक्कीच सर्वांग सुंदर व्हावं, चंद्रभागा प्रदूषण मुक्त व्हावी आणि सगळ्यांना विठुरायाचं मनोभावे दर्शन घेता यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. आपल्या सर्व कामांना यस न्यूज मराठीचा सलाम. आपल्या माध्यमातून वारकऱ्याची अधिकाधिक सेवा व्हावी हीच पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.